नहीं चलेगी। नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सोलापुरात शनिवारी तीव्र आंदोलन करण्यात आले। जिल्हा परिषद पूनम गेट परिसरात झालेल्या आंदोलनात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले। दहन करण्यापासून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले। यावेळी पूनम गेटवर आंदोलनकर्ते आणि पोलिसात झटापट झाली। यावेळी आंदोलकांनी एनटीए यंत्रणा रद्द करा, नीटची फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा घोषणांनी पूनम गेट परिसर दणाणून सोडला। पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता काही काळ गोंधळ आणि धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली। एनटीएच्या निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे। या धक्क्यातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। त्यामुळे संबंधित जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केली। शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणावर टीका करत सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी केला। यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आंदोलनात केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम, राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, राहुल बुघले, सुनील आमाटी, आप्पाशा चांगले, किशोर झेंडेकर, योगेश अकीम आणि दिनेश बडगू आदी प्रमुख उपस्थित होते। Now and press the bell icon. Never miss a